नमस्कार. महा एम-टी-व्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. आज आपल्याशी बोलताना मध्य पूर्वेत किंवा पश्चिम आशियामध्ये सध्या काय घडामोडी चालल्या आहेत, त्याच्यावरती कमेंट्री करायची आहे. असं पहा, की इस्रायल आणि हमास यांचं युद्ध अजून चालूच आहे आणि खूप ते आता पेटत चाललेलं आहे. मला आधी सुरुवातीला असं वाटत होतं, की उद्या दसरा आहे, तर विजयादशमीला काहीतरी युद्धाचा परिणाम निघेल. युद्धाचा परिणाम निघेल किंवा नाही निघेल, आपल्या सर्व श्रोत्यांना विजयादशमीच्या आमच्या सर्व महा एम-टी-व्ही परिवाराकडनं हार्दिक शुभेच्छा. आता या युद्धामध्ये महत्त्वाचा जे आयटम आहे, महत्त्वाची जी पार्टी आहे, ती पार्टी म्हणजे पॅलेस्टाईन. पण पॅलेस्टाईनमध्ये 2-3 गट आहेत. त्यातला मुख्य गट जो आहे, आता जी लढाई चालली आहे, ती पॅलेस्टाईनमधला दहशतवादी गट हमास हा आहे. मी गेल्या व्हिडिओमध्ये हमास काय आहे ते सांगितलेलंच आहे. हमासचा ची पार्श्वभूमी वगैरे सगळी सांगितली आहे. आता हे हमासनी जे इस्रायलशी युद्ध आरंभलेलं आहे, त्याला फूस जी आहे ती इराणची आहे. कतारनी पैसे दिलेले आहेत. नंतर चीननी त्याला सपोर्ट आपला दिलेला आहे. खरं म्हणजे ही सगळी चीननीच सुरू केलेली भानगड आहे, असं सुद्धा आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी इस्रायलचे अत्यंत अमानुषपणे नागरिक मारले. मग इस्रायलने आता त्याचा बदला घेण्याचा कार्यक्रम चालवला आहे. इथपर्यंत आपण सगळे पाहिलेलंच आहे. मला एक सांगायचं आहे, की गाझापट्टीत मागे तुम्हाला सांगितलं तसं गाझापट्टीत जी क्रॉसिंग्ज आहेत, म्हणजे गाझापट्टीच्या एका बाजूला समुद्र आहे, दुसऱ्या बाजूला इस्रायल आणि दक्षिणेच्या बाजूला साधारण इजिप्त आहे. तर इस्रायलमध्ये गाझापट्टीत जाण्याची 6 क्रॉसिंग्ज आहेत. कारण कंपाऊंड घातलं होतं इस्रायलनी आणि दक्षिणेला जाण्याचं इजिप्तमध्ये जाण्याचं राफा क्रॉसिंग म्हणून एक आहे. ते क्रॉसिंग इजिप्तनी बंद करून ठेवलं होतं. इजिप्तने सांगितलं होतं, "आम्हाला एकही पॅलेस्टिनी मनुष्य आमच्या देशात नको." आता ह्याच्यात गंमत बघा कशी आहे. इजिप्त अरब देश आहे. पॅलेस्टाईनचा मित्र म्हणवतो. तसेच बाकीचे बरं का, नुसतं इजिप्त नाही. जॉर्डन असो, बहरीन असो, सौदी अरेबिया असो, सगळेजण तोंडदेखली सहानुभूती पॅलेस्टाईनला देतात. परंतु त्यांना एकही फिलिस्तीनी नागरिक आपल्याकडे नको आहे. त्याची काही कारणं आहेत. त्याचं मुख्य कारण हे आहे, की फिलिस्तीनी नागरिक हे विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही, अशी त्यांची आत्तापर्यंतची भूमिका राहिलेली आहे. साधारणपणे 1970 साली 6 सप्टेंबर 1970 67 साली इस्रायलनी सगळ्या साह्य जे त्याच्यावरती आक्रमण झालं होतं इस्रायलवर, त्या आक्रमणामध्ये सगळ्या अरब देशांना धूळ चारली होती आणि त्यानंतर बहुतेक सगळे जे फिलिस्तीनी अ, होते स्वातंत्र्य योद्धे त्यांच्या मतेने, ते सगळे जॉर्डनमध्ये पळून गेले होते. तेव्हा जॉर्डननी त्यांना आश्रय दिला होता. जॉर्डन आणि इस्रायलची सीमा अर्थात आपल्याला माहिती आहे एकच आहे. तर त्यातनं जॉर्डनला ते गेले आणि पुढे यासर अराफत त्यांचा तेव्हाचा नेता. तर पुढे त्यांच्या असं लक्षात आलं, की आपल्याकडे शस्त्रास्त्र आहेत आणि जॉर्डन आपल्याला पुरेशी मदत करत नाहीये. त्यामुळे जॉर्डनचा जो राजा होता, राजा हुसेन, त्या हुसेनच्या विरुद्ध या लोकांनी कट केला आणि शस्त्रास्त्र घेऊन सशस्त्र ज्याला म्हणतात, ती मोहीम काढली, की हुसेनला पदच्युत करून जॉर्डन देश पॅलेस्टिनी लोकांनीच ताब्यात घ्यायचा. आता हे कसं मान्य होणार हुसेनला? त्यामुळे हुसेननी आपलं सैन्य त्यात ओतलं. 6 सप्टेंबर 1970 तेव्हा जे सुरू झालेलं युद्ध, ते प्रत्यक्षात जरी 27 सप्टेंबरला संपलं असलं, तरी 17 जुलै 1971 पर्यंत त्या युद्धाचे पडसाद चालू होते आणि त्या सबंध युद्धामध्ये फिलिस्तीनी जे तिथे होते, त्यांची कत्तल करण्यात आली. आणि हे कत्तल करून त्या फिलिस्तीनी लोकांना जॉर्डनमध्ये पराभूत केलं आणि इथे इस्रायल काही करत नव्हतं हां. हे इस्रायलच्या विरुद्ध लढणारी दोघं होती. जॉर्डन काय किंवा फिलिस्तीनी काय. पण फिलिस्तीनी म्हणजे तुम्ही एखाद्याला आपल्या घरी आश्रय द्यायचा आणि त्यांनी तुमचाच घास घ्यायचा. तुम्हालाच म्हणजे हातात धरलेल्या सापांनी तुम्हालाच डसावं, त्याला वाचवायला आलेल्या माणसाला. तशी वृत्ती या फिलिस्तीनी नागरिकांनी दाखवली होती. आणि त्याचा परिणाम म्हणून फिलिस्तीनी नागरिकांची एवढी मोठी कत्तल झाली, की त्या सप्टेंबरच्या सगळ्या कार्यक्रमाला ब्लॅक सप्टेंबर म्हणजे काळा सप्टेंबर असं नाव सगळ्या जागतिक इतिहासात पडलेलं आहे. त्या ब्लॅक सप्टेंबरचाच अ, अ, पुढे परिपोष असा झाला, की जॉर्डननी सगळ्या फिलिस्तीनी नागरिकांना शरणार्थींना हाकलून दिले आणि ते जाऊन लेबनॉनमध्ये बसले. लेबनॉनमध्ये त्यांनी हाच प्रकार केला. लेबनॉन तर जॉर्डनपेक्षा अनेक लहान आणि अनेक कमकुवत राष्ट्र होतं. तिथेही त्यांनी लेबनॉनमध्ये खूप उत्पात केले. म्हणून लेबनॉनमधनं त्यांना जे उच्चाटन केलं ते इस्रायलच्या मदतीने लेबनॉन सरकारने त्यांना तिथनं हाकलून लावलं. मग ते ट्युनिशियात गेले. पार आफ्रिकेत ट्युनिशियामध्ये खूप लांब आहे ट्युनिशिया. इस्रायलपासून खूप लांब.
हे सगळं सांगण्याचं कारण असं, की फिलिस्तीनी लोकं, नागरिक आणि त्यांच्यातले जे दहशतवादी गट आहेत विशेषतः, त्यांच्यावर विश्वास अजिबात ठेवता येत नाही. आता गेली 2 वर्षच पहा ना, गाझातनं इस्रायलनी युनिलॅटरली म्हणजे एकतर्फी माघार घेतली होती. तेव्हा 67 साली त्यांनी इजिप्तला सांगितलं होतं माघार घेताना, की आम्ही माघार घेतोय. 67 नाही, लँड फॉर पीस जेव्हा झालं 93 साली तेव्हा. तर गाझात तुम्ही या. इजिप्तने गाझात यायचा नकार दिला. त्यांना माहीत होतं फिलिस्तीनी काय लोक आहेत ते. आणि गाझाला इजिप्तमध्ये सम्मिलित करण्यालाही नकार दिला होता. त्यांना ही भानगडच नको होती. मग इस्रायल नाईलाजाने गाझात गेला. त्यांनी गाझाचं सगळं इलेक्ट्रिसिटी, पाणी सगळं नेटवर्क दिलं. गाझातल्या लोकांना चांगलं आयुष्य दिलं. आणि पुढे शेवटची 2 वर्ष आता आपण पाहिली 21 ते 23 गाझातल्या सगळ्या लोकांना 10 पट पगार देऊन इस्रायलमध्ये नोकऱ्या दिल्या होत्या. कारण गाझात काहीच नाहीये. तिथे काही प्रोडक्शन नाहीये, काहीही होत नाही तिथे. ती लोकं तिथे एकमेकांना मारतच फक्त असतात. आणि अतिशय वाईट परिस्थिती होती. तशी वाईट परिस्थिती असताना सुद्धा इस्रायलने त्यांना नोकऱ्या दिल्या. त्यांना वाटलं, की चांगल्या नोकऱ्या दिल्या, चांगलं आयुष्य दिलं, तर ही उपकार स्मरतील. फिलिस्तीनी लोकं उपकार स्मरणारी नाहीत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण एक गंमत सांगायची राहिली. जॉर्डनमध्ये जेव्हा फिलिस्तीनी लोकांची कत्तल केली, ती कोणी केली माहितीये का? जॉर्डनने तेव्हा भाड्याने पाकिस्तानी सैनिक बोलावले होते. आणि त्या पाकिस्तानी सैनिकांचा तेव्हाचा जो मुख्य होता त्याचं नाव होतं ब्रिगेडियर जिया उल हक. आज जे पाकिस्तानचे लोकं ओरडतायत ना, फिलिस्तीनी आमचे भाऊ आहेत, आमचे मुसलमान भाऊ आहेत, त्यांना मदत करा, हमासला मदत करा. याच पाकिस्तानी लोकांनी फिलिस्तीनी दहशतवादी आणि नागरिक सगळ्यांची सरसहा कत्तल केली होती जिया उल हकच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे पाकिस्तानी विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत, फिलिस्तीनी विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत. हे आता इस्रायलला समजलेलं आहे, माझ्या मते सगळ्या जगाला समजलेलं आहे. त्यामुळे आता इस्रायल या युद्धातनं माघार घेईल हे तर संभवतच नाही. अमेरिका पूर्णपणे इस्रायलच्या बरोबर आहे. अमेरिकेने 2,000 आपले सैनिक सुद्धा इस्रायलमध्ये पाठवलेत, अशी बातमी आहे. त्याचं कारण असं आहे, हे युद्ध अधिक भीषण स्वरूप धारण करेल, अशी एक शक्यता आहे. कारण आणि इराण, सीरिया आणि अर्थातच फिलिस्तीन या सगळ्या लोकांनी जगातल्या सगळ्या मुसलमानांना हाक दिली, की आम्हाला मदत करा. पण सगळे मुसलमान मदत कशी करतात? त्यांना लांबून मदत करायची. म्हणजे आपल्याकडे त्यांना घ्यायचं नाही. बरं मदत करायला हाक कोणाला दिली? पाकिस्तानला. ज्यांना स्वतःला जेवायला अन्न नाही. हे काय मदत करणार आहे? फुकटे लोकं सगळे. असेच सगळे म्हणजे लेबनॉनमध्ये खायला पैसे नाही. सिरियामध्ये गृहयुद्ध चालू आहे. कोणीही यांना मदत करण्याच्या परिस्थितीत नाहीये. इराणची स्वतःची परिस्थिती वाईट झालेली आहे. सौदी अरेबियाला त्यांना मदत करून स्वतःचा देश खराब करायचा नाहीये. येमेनचे लोकं ते तिथे गृहयुद्ध चालू आहे. जिथे-जिथे तुम्ही पाहाल तिथे आयदर गृहयुद्ध चालू आहे किंवा ते देश इतक्या चांगल्या परिस्थितीत आहेत, की त्यांना स्वतःचा पाय ह्याच्यात अडकवून घ्यायचा नाहीये. उदाहरणार्थ बहारीन आणि संयुक्त अरब अमिराती. त्यांना ह्याच्यात मदत करायची नाहीये. पण हे युद्ध अधिक लांबता कामा नये. या युद्धाचे 2 उद्देश असले पाहिजे. इस्रायलचे उद्देश स्पष्ट आहेत, की गाझामधून हमासचं उच्चाटन. त्याच्यामध्ये हमासच्या सैनिकांनी किंवा ज्या टेररिस्ट म्हटलं पाहिजे, सैनिक कुठले ते, ज्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या लोकांची कत्तल केली आणि आज सुद्धा 200 इस्रायलची लोकं आणि इतर देशांचे नागरिक त्यांनी ओलीस ठेवलेले आहेत. त्या 200 नागरिकांना सोडवायचं आणि त्यांना उपटून काढायचं तिथनं, त्यांना नष्ट करायचं. ह्या दहशतवाद्यांना दयामाया नाही. इस्रायलने सांगितले, की यांना कुठल्याही तऱ्हेची दयामाया आम्ही दाखवणार नाही. युनायटेड नेशन्सनी जाऊन इस्रायलला सांगितलं, की तुम्ही यांचे ह्युमन राईट्स बघा. इस्रायलच्या राजदूतांनी आपण तो व्हिडिओ पाहिलाही असेल. यूएनच्या सभेमध्ये तो युनायटेड नेशननी 20 पानी रिपोर्ट इस्रायलला दिला होता, की यांना या गोष्टींची गरज आहे ह्युमन राईट्स. त्यांनी तो फाडला, असा टर्रकन फाडला आणि म्हणला या लोकांना ह्युमन राईट्स नाहीत. आम्ही यांच्या ह्युमन राईट्स रिकॉग्नाइजच करत नाही. भारताने हीच भूमिका घेतली पाहिजे. दहशतवाद्यांना कसले ह्युमन राईट्स? कारण ते ह्युमन्सच नाहीयेत. ती माणसं ह्युमन राईटला पात्र नाहीत. बरं यांचं राज्य असतं तेव्हा कसलं ह्युमन राईट देतात हे? ते कोणालाही ह्युमन राईट वगैरे देत नाहीत. तेव्हा ह्युमन राईट जाऊ देत. परंतु या लोकांचं सोल्युशन काय काढायचं? कारण गाझामध्ये हमास फार तर 10% लोकं असतील. 20 लाख लोकं गाझामध्ये राहतात. आता त्या बाकीच्यांचं काय करायचं? इस्रायलने आता तर सांगितले सगळ्यांनी दक्षिण गाझात जायचं, उत्तर गाझामध्ये आम्ही बॉम्बिंग करणार आहोत, आम्ही रणगाडे आणणार आहोत. हमासच्या लोकांनी उत्तर गाझामध्ये खाली बोगदे करून प्रचंड दारुगोळा आणि स्वतःच्या लपायच्या जागा केल्या आहेत, त्या हुडकून काढायच्या आहेत. पण हे सगळं करताना इस्रायलला अटकाव व्हावा म्हणून हमासचे लोकं ओरडून-ओरडून सांगतायत. एकीकडे सांगतायत युनायटेड नेशनला, की तुम्ही आम्हाला सोडवा, ह्युमन राईट्स म्हणून मदत करा.
आणि दुसरीकडे काय सांगतायत, हिजबुल्लाहला सांगतायत तुम्ही तिकडनं इस्रायलवर हल्ला करा. वेस्ट बँकेमधल्या पॅलेस्टाईनी लोकांना सांगतायत तुम्ही तिथून उठाव करा. म्हणजे सगळ्या बाजूनी चहूबाजूनी इस्रायलवरती उठाव करा. हे आपल्या भावंडांना सांगायचं आणि जगाला सांगायचं, बघा आमच्या इथे मारतायत. मारतायत म्हणजे काय? आमच्या हॉस्पिटलवर रॉकेट हल्ला झाला. आता सिद्ध झालंय की तो रॉकेट हल्ला यांचंच रॉकेट चुकून स्वतःच्याच हॉस्पिटलवर पडलं होतं. इस्रायल हॉस्पिटलवर रॉकेट हल्ला करत नाही. हे इस्रायलने स्पष्टही केलं होतं. आणि दुसरं म्हणजे आता कालच इस्रायलने एका मशिदीवर हल्ला केलाय पॅलेस्टाईनमधल्या गाझापट्टीतल्या. कारण त्या मशिदीमधनं ही मंडळी स्वतःचे दहशतवादी कार्यक्रम करत होती, रॉकेट करत होती. एक मशीद तर वेस्ट बँकमध्ये त्यांनी काल हल्ला केलाय आणि ती मशीद जमीनदोस्त केली आहे त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं, की मशिदीत राहून तुम्ही जर शस्त्रास्त्र आणाल, दारुगोळा ठेवाल आणि आमच्या लोकांचे जीव घ्याल, तर तुम्ही मशिदीचं पावित्र्य नष्ट केलेलं आहे. आम्ही मशिदीचं पावित्र्य ठेवायला बांधील नाही आहोत. मशीद शब्दावरनं आठवलं. मुंबईमध्ये जे मशीद स्टेशन आहे ना, ते मशीद स्टेशन ज्या देवळाच्या नावाने केलेलं आहे, ते देऊळ म्हणजे ज्यूंचं सिनॅगोग आहे. ती मशीद नाहीये. ते ज्यूंचं प्रार्थनागृह आहे, ज्याला सिनॅगोग म्हणतात. पण अरबी भाषेमध्ये किंवा अ, अ, हिब्रू भाषेमध्ये त्याला सिनॅगोग किंवा मस्जिद असंच म्हटलं जातं. त्यामुळे त्याचं नाव मशीद ठेवलंय. असो, हा अगदी एक छोटासा तुम्हाला गोष्ट सांगायची होती म्हणून सांगितली. परंतु आता त्यांची अशी मागणी आहे, दोन्ही पार्टींची मागणी आहे, की याच्यात कोणीतरी मध्यस्थी व्हायला पाहिजे. जेव्हा अशा प्रकारची युद्ध सुरू होतात, तेव्हा ती युद्ध संपवण्याची काहीतरी मार्ग दोन्ही बाजूंकडे असले पाहिजे. नाहीतर ते युद्ध अनियंत्रित होऊन जातं आणि बाकीचे आजूबाजूचे देश सुद्धा त्याच्यात पडण्याचा धोका निर्माण होतो. इजिप्तने शेवटी सांगितलंय, की आम्हाला गाझामध्ये त्यांना मेडिकल सप्लाईज आणि जेवण देण्याकरता त्यांनी रस्ता दिलाय. 20 ट्रक आत्ताच त्यांचे राफा क्रॉसिंगमधनं गाझामध्ये गेलेले आहेत. परंतु हे फक्त मेडिकल सप्लाईज आहे. त्याच्यात दारुगोळा नाही, याच्यातनं त्यांचे नागरिक स्वतःकडे आणायचे नाहीयेत. हे सगळं अ, इजिप्तनी स्पष्ट केलेलं आहे. आपण मध्यस्थी मात्र करायला पाहिजे आणि मध्यस्थी अशा एखाद्या देशाने करायला पाहिजे, ज्याचे दोन्ही देशांशी संबंध बरे आहेत. भारताचे फिलिस्तीन या देशाशी किंवा फिलिस्तीनी नागरिकांशी संबंध चांगलेच होते. कारण सगळे नागरिक फिलिस्तीनी काही दहशतवादी नव्हते. आपण आत्ताच त्यांना इजिप्त मार्गे मेडिकल मदत सुद्धा पाठवलेली आहे. तर कदाचित भारत याच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका करू शकेल आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे या सगळ्या लढाईमध्ये इराणचा एक महत्त्वाचा रोल आहे आणि भारताचे इराणशी चांगले संबंध आहेत हे सर्वांना माहिती आहे. तर कदाचित भारत इथे मध्यस्थी करू शकेल अशी एक शक्यता आहे. परंतु त्या मध्यस्थीत पहिला अडसर आहे इस्रायल. कारण इस्रायलला आपली जी माणसं, निरपराध माणसं जी मारली गेली आहेत, त्यांच्या खुनाचा बदला घ्यायचा आहे आणि आपले जे 200 नागरिक अडकलेत त्यांना सोडवायचंय. तर या मध्यस्थीतनं ते जर साध्य करता आलं भारताला, तर भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा तर उंचावेलच आणि हे विनाकारण चाललेलं युद्ध जे आहे, कारण हे युद्ध हमासने उगाच सुरू केलेलं आहे. काही आत्ता करण्याचं कारण नव्हतं. त्यांच्या लोकांना चांगलं जीवन मिळालेलं होतं आणि सगळं सुरळीत चाललं होतं. 2 वर्ष सुरळीत चाललेलं आणि एका दिवशी तुम्ही एकदम उठून सगळ्या 2000 नागरिकांची कत्तल करता, हे मानवतावादी कृत्य तर खचितच नाहीये. तर भारताने याच्यामध्ये पडावं अशी आता आंतरराष्ट्रीय नेत्यांची सुद्धा इच्छा आहे. अगदी अमेरिकेची सुद्धा इच्छा आहे. कारण अमेरिकेचं काय झालंय, अमेरिकेने त्या 2 मोठ्या विमानवाहू नौका तर तिथे आणलेल्याच आहेत. स्वतःचे सैनिक इस्रायलच्या भूमीवरती उतरवलेत आणि अमेरिकेची बरीचशी रिसोर्सेस आता या मध्य पूर्वेमध्ये आलेले आहेत. आता अमेरिका 2 फ्रंटवर लढतंय. युक्रेनला मदत चालूच आहे. मध्य पूर्वेमध्ये रिसोर्सेस आणि मदत आलेली आहे. 2 गोष्टी झाल्या आणि हे सगळं पाहून सर्वात खुश कोण झालाय तर चीन. चीननी 6 युद्धनौका आता भूमध्य समुद्रात आणलेल्या आहेत. कशाला आणल्या आहेत? तर अमेरिकेच्या युद्धनौकांवर थोडासा वॉच ठेवण्याकरता त्या आणलेल्या आहेत. परंतु असं जरी असलं तरी चीनचं खरं लक्ष आहे तैवान. चीनला तैवान मागे सांगितलंच होतं. चीनला तैवान गिळंकृत करायचंय. त्याला एकमेव अडथळा अमेरिकेचा आहे. अमेरिका जर इतरत्र गुंतली, तर चीन हा उद्योग करू शकतं. मागे तुम्हाला मी सांगितलं होतं, अमेरिका क्युबाच्या क्रायसिसमध्ये जेव्हा गुंतलेली होती, क्युबामध्ये रशियाने मिसाईल आणली होती वगैरे 1961-62 ची गोष्ट आहे. तेव्हा चीननी भारतावर हल्ला चढवला होता. चीनी नेते अतिशय सावध असतात. जागतिक परिस्थितीचं त्यांचं आकलन फार चांगलं असतं. आज जर अमेरिका पूर्णपणे मध्य पूर्वेमध्ये अडकून गेली आणि युक्रेनमध्ये अडकलेलीच आहे, तर चीन तैवानवरती काहीतरी साहसवादी हल्ला करू शकेल, हे निश्चित. तेव्हा आपण आता बघायला पाहिजे, की हे कसं थांबवता येईल. हे जर युद्ध लवकर थांबलं, तर अमेरिकेचा हात मोकळा होतो. त्यामुळे तैवान सुरक्षित होतो. आजच्या घडीला युक्रेन हा सर्वात असुरक्षित झालेला आहे. कारण अमेरिकेने आता युक्रेनची मदत कमी-कमी करत आणलेली आहे. ती मदत सध्या
पश्चिम आशिया किंवा मध्य पूर्वेत आलेली आहे आणि तैवानवरचं तर लक्ष काढता येत नाही. अशा दुविधेत अमेरिका सापडलेली आहे. शिवाय हे अमेरिकेतलं निवडणूक वर्ष, पुढचं वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे. त्यामुळे बायडेन यांना सुद्धा इस्रायलला सोडता येणार नाही. कारण अमेरिकेतली ज्यूइश धनाढ्य लॉबी हीच त्यांना निवडून यायला पैसे देणार आहे ना. त्यामुळे इस्रायल काही झालं तरी अमेरिका सोडणार नाही. युक्रेन गेलं तर जाऊ दे. युक्रेन करता कोणालाही अमेरिकेत सध्या प्रेम नाहीये. अमेरिकेत महागाईचा जो भडका उडालेला आहे, त्याला कारण युक्रेन आहे, असं अमेरिकन नागरिकांचं आणि युरोपियन नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे युक्रेनची अवस्था आता कठीण दिसतीये. बाकी या युद्धाचा काय निकाल लागतो ते आपण बघूच. भारत कदाचित त्याच्यात यशस्वी मध्यस्थी करू शकेल. तसं झालं तर आपल्या सगळ्यांनाच चांगले दिवस येतील. पण एक सांगून ठेवतो, हे जे मॉडेल हमासने वापरलेलं आहे, हे असंच्या असं मॉडेल इतर देश सुद्धा वापरू शकतात. अगदी पाकिस्तान सुद्धा भारताविरुद्ध हे मॉडेल वापरू शकतो. तेव्हा आपण अत्यंत सावध राहिलं पाहिजे आणि अशा प्रकारचा काही प्रयत्न जर पाकिस्तानकडनं झाला, आपल्या नागरिकांवर हल्ला झाला, तर पाकिस्तानला इतका बेदम चोप दिला पाहिजे, की त्यानंतर ते त्यातनं बाहेर येणार आहे. अर्थात आता पाकिस्तानमध्ये नवाज शरीफ कालच येऊन पोहोचलेले आहेत. तिथे सध्या सत्ता बदलाची नांदी चालू आहे. लगेच काही पाकिस्तान कागाळ्यात करेल असं वाटत नाही. पण नोव्हेंबरमध्ये काहीतरी होऊ शकेल अशी एक शक्यता आहे नवाज शरीफची रस्त्यावर झाल्यानंतर. तर आपण आता बघूया काय होतं ते. सावधपणा तर सोडायचाच नाहीये. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, एस जयशंकर, अजित डोवाल, राजनाथ सिंग हे सगळे लोक अजिबात बेसावध नाहीत. तो आपल्याला एक दिलासा आहे. बघूया काय होतं ते. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला, मी बऱ्याच गोष्टींचा उहापोह या व्हिडिओत केलेला आहे. बरेच ज्याला म्हणतात पॉइंटर्स ते दिलेले आहेत. आपल्याला जर हे पॉइंटर्स आवडले आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आपल्या मित्रपरिवाराबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दसऱ्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार आणि धन्यवाद.